कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय मग झाली का तयारी? कसली? हाय का आता तुम्ही दोघं कुठं बाहेर जाणार आहेत ना व? ते काय ते हनीमून का काय म्हणतात तिकडं? काय आजी तुम्ही पण? अगं काय आहे त्यात? आता आमच्या याला नव्हतं हे समज, पण तुमच्या पिढीत आहेत ना व, मग करून घ्या की मजा। नीट जावा बरं का, नाही म्हणजे लांबचा प्रवास आहे ना व, प्रवास चांगला होऊ दे तुमचा। आणि खाण्यापिण्याची आबाळ करू नका, येळेवर खात जा, तब्येतीला जपा। अहो वेळ आहे आजी अजून। अगं येळ असला म्हणून काय झालं? शुभेच्छा देण्यासाठी येळ काळ बघायचा नसतो, आत्ताच आधी देऊन ठेवल्या ना म्हणजे बरं। काय आहे तुमचं इमान असणार आहे रात्री अपरात्री, मी म्हातारी दाराडोर झोपलेली असणार तवा। मग काय तुम्हासनी फोन करून ते काय हॅपी जर्नी का काय बोलणार आहे वय? मग म्हणून म्हणलं आत्ताच देऊन ठेवाव्या। नाही नाही, तुमच्या शुभेच्छा तर आहेतच, पण आशीर्वादही असू द्या पाठीशी। किंवा आहेच की, पण माझा आशीर्वाद फळाला येऊ दे म्हणजे झालं। म्हणजे? म्हणजे काय? माझा आशीर्वाद काय आहे? या घरात लवकर पाळणा हलवू दे, घराचं गोकुळ होऊ दे। नाही नाही, तिकडे काय फोन बंद नसणार आहे, इंटरनॅशनल रोमिंग असते की चालू। होय टच मध्ये राहूया, तसा काही विषय नाही। हा चालतंय, ओके थँक्यू। हा हा थँक्यू। गालातल्या गालात हसायचं नू, आमच्या आजीने काही जॉक मारली काय? काय नाही, आ काय नाही हो. काय नाही तर मग काय नुसतं हसायलाय काय? ऐकू आला मसनी? ऐकू आलं ना, मग कशाला विचारताय? नाही म्हणजे ते काय आजी म्हणाली ते आशीर्वादाचं, ते काय ते मनावर घ्या मग तिच्या आशीर्वादाचं। गप्प बसाव तुम्ही। आजी म्हणत होती काय पाळणा बिळणा काय उकूळ बिकूळ काय, मला ऐकू आलं जरा। मॅडम काय चाललंय तुमचं? किचन मध्ये होता पण काय करताय? आमच्या बायकोच्या जवळ यायला काय कोणाची भीती आहे काय? किती जवळ? एका हाताचं अंतर ठेवायचं, कळलं? मी शाळेत विद्यार्थ्यांना पण हेच सांगते। आणि काम करा आता तुम्ही तुमचं, मला माझं काम करू द्या। तेच करावलंय मास्तरीन बाई, आम्ही आमचंच काम करायला। ते नाही, मला सांगा मॅडमशी बोललात तुम्ही? हा काळजी करू नका, बोल तुम्ही। जेवण झालं की बोलतो, आता मला लई भुका लागल्यात माहिती आहे काय, त्यामुळे आता काय बोलाय सुचणार नाही। जरा काय तर खाल्लं का नाही? हा बोलतो हे असलं काहीतरी तेलकट तुपकट खाता आणि मग तुम्हाला खोकला येतो। नका ना खात जाऊ हे असलं काहीतरी। पोटात आवड वाढलाय, त्यासनी काहीतरी टाकाय नको। मग ठेवा ते, जेवण तयार आहे, स्वयंपाक केलाय मी, जेवून घ्या। आणि ऐका ना, मी आज फ्रूट कस्टर्ड करते। फ्रूट कस्टर्ड काय स्पेशल आज? हे काय स्वतः बनवायचं मनावर घेतलं? नाही, आपण परत आलो तेव्हापासूनच काहीतरी गोडधोड करायचं होतं मला, पण तेव्हा काही जमलं नाही। आणि आता कसं घरातलं वातावरण पण जरा थंड झालंय, तर म्हणून म्हटलं काहीतरी गोड आणि थंड करावं, म्हणून फ्रूट कस्टर्ड। एक नंबर आयडिया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।